डोंबिवलीमध्ये आपल्याला माहित आहे की 3 पर्यटकांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। या तिन्ही पर्यटकांचा अंत्यसंस्कार विधी जो आहे ते थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि त्याच अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हे काही दृश्य आपण बघतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच हे दृश्य पाहू शकतो का? आता पार्थिव जे आहे भागशाळा मैदान आहे जिथे श्रद्धांजली त्या तिघांनाही देण्यासाठी पार्थिव घेऊन येत आहेत। घेऊन येण्याची सुरुवात झालेली आहे। तिघांचेही पार्थिव आता ह्याच भागशाळेच्या मैदानात घेऊन येणार आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः तिथे आलेले आहेत। त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। इथले खासदार श्रीकांत शिंदे पोहोचलेले आहेत। रवी चव्हाण जे आमदार आहेत रवींद्र चव्हाण ते पोहोचलेले, सर्व स्थानिक आमदार असतील, नेते मंडळी असतील, सर्वच जण इथे पोहोचलेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण डोंबिवलीकर त्या तिघांनाही श्रद्धांजली देण्यासाठी इथे गर्दी करून इथे आहे। एकीकडे शोककूळ पसरलेले आहे, एक भयान शांतता आहे, भयान दुःख आहे, तर दुसरीकडे निषेध ही डोंबिवलीकर करत आहेत का ह्या जो भ्याड हल्ला आहे याचा निषेध करणं गरजेचं आहे, या भ्याड हल्ल्याला उत्तर देणं गरजेचं आहे, अशा ही प्रतिक्रिया डोंबिवलीकरांच्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यामुळे एक वेगळ्याच वातावरणामध्ये डोंबिवलीकर दिसत आहेत। तुम्ही बघू शकता हे दृश्यामध्ये का मुख्यमंत्री आलेले आहेत, मुख्यमंत्री बरोबर जे सर्व नेते मंडळी ते आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता पार्थिव जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे। एक पार्थिव इथे आलेलं आहे, असे आता तिन्ही पार्थिव हळूहळू इथे येतील। इथे त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल। जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना डी केलेला आहे पोलिसांनी, डी आत बसवण्यात आलेला आहे आणि ते जवळचे नातेवाईक आहेत ते नातेवाईक हळूहळू त्यांचं दर्शन घेतील सर्वांचे आणि जे बाकीची लोक आहेत ते बाहेरनं दर्शन घेतील आणि त्यानंतर थोड्या वेळाने अंत्ययात्रा निघेल या ठिकाणाहून, ती डोंबिवली पूर्व ह्या ठिकाणी जाईल आणि तिथे मग अंतिम संस्कार केले जातील, अशी एक तयारी इथे करण्यात आलेली आहे। हे दृश्य तुम्ही बघू शकता का पार्थिव येण्यास सुरुवात झालेली आहे आणि लोकांची डोंबिवलीकरांनी गर्दी केलेली आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी। अगदी कपिल, आपण बघतोय तिघा मावस भावंडांचा हा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे खरंच ते अतुल मोने असतील किंवा हेमंत जोशी असतील, संजय लेले असतील, काश्मीरच्या सहलीवर गेले होते। ही त्यांची सहल अखेरची सहल ठरली। तीनही कुटुंबांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला। कपिल, नक्कीच हे तिन्ही भाऊ लागतात रिलेशन मध्ये आणि खरं तर या मैदानाचं पाहिलं भागशाळा मैदान, इथे ते क्रिकेट खेळले, इथेच बागडले, इथेच ते वाढले आणि आता इथूनच त्यांची अंतविधी निघत आहे। ही दुःखद बातमी आहे। खरं तर हे तिघही जे भाऊ आहेत यांना सुट्टी मिळाली होती खूप दिवसानंतर, जे मुलांची सुट्टी लागली होती तर 2 मुलांनी हट्ट केला होता का आपण कुठेतरी बाहेर जाऊन येऊया। लेलेंचा मुलगा आणि मोनेंचा मुलगा आहे, त्यांनी हट्ट केला होता का आपण बाहेर जाऊन फिरून येऊया आणि त्या अनुषंगाने खूप दिवसानंतर ही एक त्यांनी सहल काढली होती मुलांच्या खातीर आणि ही सहलच त्यांच्या आयुष्यातली शेवटची सहल ठरली, शेवटची पिकनिक ठरली आणि जाताना हसत गेलेलं हे परिवार येताना मात्र अशा अवस्थेत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे दृश्य का शोककळा पसरलेली आहे पूर्ण डोंबिवलीकरांवरती। पूर्ण इथली दुकानं बंद आहेत, सर्वांचं मन भरून आलेलं आहे ना। एकंदरीतच असा वेळ अशी वेळ कोणावर येऊ नये, कारण की असा जो पर्यटकांवरती अशा प्रकारचा भ्याड हल्ला हे कधीच घडलं नव्हतं आणि अशा प्रकारे घडल्यानंतर असं पुन्हा कधी होऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्राने ह्याला आता कडक उत्तर द्यावं, तसेच अशीच प्रतिक्रिया इथल्या डोंबिवलीकरांची आहे। भाऊच झालेला जो डोंबिवलीकर आहे तो एकीकडे दुःखद जरी असला तरी एक निषेधही व्यक्त करत आहे, कारण की निषेध व्यक्त करणारी ही घटना आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करणं गरजेचं आहे। त्या तऱ्हेने ते निषेध व्यक्त करत आहे आणि आता तुम्ही बघू शकता का हळू काही वेळातच तिन्ही पार्थिव ह्या ठिकाणी आणले जातील। तिन्ही पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर स्मशानभूमीकडे हे अंत्ययात्रा निघेल। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी
या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत, या कुटुंबांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले? नक्कीच पाहिलं तर आपण जेव्हापासून ही दुर्घटना झालेली आहे, बॅड हल्ला झालेला आहे, तेव्हापासून महाराष्ट्र सरकार हे नक्कीच कामाला लागलेलं आहे. पूर्ण कॅबिनेट असेल ते सरसावलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या परीने आपापला जो वाटा आहे तो उचलत आहे. एकंदर अनेक मंत्री जे होते ते आज आपल्याला एअरपोर्टला पाहायला मिळाले. अनेक मंत्री जे आहेत ते समन्वयाची भूमिका निभावतात. काही मंत्री श्रीनगरला पोहोचलेले, जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी काही मंत्री पोहोचलेले. तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला गेलेले आहेत. जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे, त्यांना एक विश्वास देणं गरजेचं आहे, त्यामुळे तिथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर जे जखमी झालेले आहेत त्यांनाही उपमुख्यमंत्री भेटणार आहेत. अशा प्रकारे पूर्ण कॅबिनेट आपल्या तयाने काय ना कुठचा तरी प्रयत्न करत आहे का ही जी घटना आहे ही घटना कुठली पुसून निघावी यासाठी आता मुख्यमंत्री स्वतः इथे आलेले आहेत. आणि जे परिवार आहेत त्यांना मुख्यमंत्री स्वतः भेटत आहेत, त्यांना धीर देत आहेत आणि त्याचबरोबर सर्वांशी संवाद साधत आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथे उपस्थिती लावलेली आहे. अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.